अंबाय बघ जय वर्धन माते की जय. गणपती बाप्पा मोरया. चलो बाबा हाय करा हाय करा हाय. अरे आई मी काय बोलतोय होतो मागे पुढे माणूस आहे. बरं पुढे पुढे झालं. मी बोललो होतो ना बघितलं असे आहे माझे आमचे मित्र असे आहेत कॉपरेट नाही करत काय नाही करत. हे आम्ही आहे ना काल रात्री 5चा टाईम दिलेला आणि आम्ही स्वतः 5:20ला आलं. कसले भारी वाटतात आत्ता रस्ते आणि पुढे कंडिशन बघा याची. हे आपला अजून एक गो रायडर मॅडी आणि अजून एक आहे तनू आणि आशू. बेकार आहे रे आला त्याची. एक तर ट्रॅफिक ॲक्च्युली ट्रॅफिक आहे ना खराब रोडमुळेच होत आहे आणि त्यात हे रोड धूळ एवढी उसळते ना शी लय बेकार. सुप्रभात मंडळी वाजलेत सकाळचे 7 आणि सूर्यनारायणाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. सो आम्ही ऑलमोस्ट आता घरापासून 62 किलोमीटर आलेलो आहे आणि आता जाम भूक लागायला लागली. आता जरा नाश्त्याला थांबायचं आहे. थोडीशी गडबड आहे आपापल्यामध्ये थोडंसं कोऑर्डिनेशन बदललं आहे. आपल्यातून एक चॅप्टर माणूस आहे बर्गमॅनवाला तो जरा लयत पळतोय. बाय दे बाजू. हां सो नाश्त्यासाठी थांबू आणि मग पुढे बोलू. मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. 62 किलोमीटरवर होतो तेव्हा आम्ही ठरवलेलं की कुठेतरी थांबूया खायला. खूप भूक लागली. आता 89 म्हणजे ऑलमोस्ट 25 किलोमीटर गेलो. हे दोघं पण थांबायला मागत नाही आणि आता खूप भूक लागली आहे. सगळे हॉटेल पुढे जातात तरी लोक थांबायलाच तयार नाहीत. हे बघ अजून एक गेलं. अरे यार हे भूक लागली यार थांबा. गोवर्धन इको विलेज मिनी वृंदावन. सिक्युरिटी टाईट आहे भाई. बाईक पार्किंग ओके चल. तर मंडळी नाश्ता न करता वन टॅपमध्ये आपण आलेलो आहे मिनी वृंदावनला. सो इथे बाईक पार्किंग हे आहे एरिया आहे. तर मित्रांनो वाजल्यात आत्ता 8:30 आणि आम्ही आलो आहे पोचलो आहे आम्ही डेस्टिनेशनवर मिनी वृंदावनला. सो मी पण पहिल्यांदाच आलो आहे आणि सगळेच पहिल्यांदा आलेत. सो बघूया आत एक्सप्लोअर करून बघूया काय आहे नेमकं. त्याचं वेगळं आहे त्याचं वेगळं आहे नाही त्याचं वेगळं नाही. सो बेसिकली जर तुम्ही आतमध्ये आलात ना तर इथे तुम्हाला त्यांनी आखलेल्या परिक्रमेनुसारच चालावं लागेल. तर परिक्रमेनुसार पहिलं स्पॉट होतं मथुरा. आता आम्ही मथुरा करून पुढे चाललो आहे. तर परिक्रमेनुसार दुसरा स्पॉट आहे तो आहे महावन आणि तो हा स्पॉट आहे. तर इकडे गंगा आरती होते. काही अशा प्रकारे आणि काही हे वा एवढे भारी वाटतात ना ते. असे बरेच आहेत आणि खूप सारे आहेत असे इकडे मासे. हा काहीसा असा स्पॉट आहे तुम्ही बघू शकता जिथे गंगा आरती होते. तो बेसिकली भगवान श्रीकृष्णांचा पूर्ण बायोपिक आहे ना तो
देखाव्यारूपी उभा केलेला आहे या पूर्ण गार्डनमध्ये. वाजले 11:30 आणि आम्ही निघालो आता परत मुंबईला जायला. सो जर तुम्हाला इथे इस्कॉन टेम्पलला भेट द्यायचं आहे तर नक्की या. तुमच्याकडे जर तुमची ओन व्हेकल असेल तर नक्की या. आणि 4 व्हीलर असेल तर सगळ्यात बेस्ट. 2 व्हीलर असेल तर बस या रस्त्याचा विचार करा आणि मग या. मला थोडंसं येऊन पस्तावल्यासारखं झालं आहे. 2 व्हीलर माझं ऐकायला प्रिफर नका करू जर यायचं तर. आणि या मिनी वृंदावन छान आहे, फिरण्यासारखं आहे. वन टाईम तुम्ही खूप छान फिरू शकता. थोडंसं आत आहे गावामध्ये, तुम्हाला जवळजवळ अशी 2-3 गावं तरी अशी आत तुम्हाला क्रॉस करावी लागतात, त्यावेळी तुम्ही आत जाल. आणि जे बाहेरचे आहेत त्यांच्यासाठी स्टे पण अवेलेबल आहे, जेवण आहे. आणि बाकी सागर संगीत ते सुद्धा आहे. ते जर तुम्ही विचार करत असाल इस्कॉनचा व्हिजिट द्यायला तर ठीक आहे, चांगलं आहे. फक्त 2 व्हीलरचा जरा विचार करा. 2 व्हीलरने असं तर ऑफ रोडिंगच्याच तयारी नाही आहे, कारण रस्ते खूप खराब आहेत. आणि आतमध्ये गावामध्ये आहे. परत टाकी पण फुल करून या, कारण इथे तुम्हाला पेट्रोल पंप किंवा दुसरी कुठली मदत अवेलेबल नाही. 2-4 गावा लागत आहेत, ती पण अशी गरज आहेत. ते बघा अदरवाईज इथून बघायला फिरायला खूप छान आहे. या, भेट द्या, समजून घ्या. आणि इस्कॉन आवडलं तर लाईक करा, आपला ब्लॉग आवडला तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बस एवढं बोलून आता मी आजचा ब्लॉग इथेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, स्टे ट्यून आणि सेफ राईड.